आता पाहूयात 50 बातम्या महाफा स्वरूपात। भुजबळ भाजपच्या वाटेवर सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानी यांचं वक्तव्य। भाजप भुजबळांना मोठा ओबीसी नेता बनवणार का, दमानी यांचा सवाल। मुंबईत आज महाविकास आघाडीच्या नेत्यांची बैठक। प्रकाश आंबेडकर उपस्थित राहणार। 11:30 वाजता ट्रायडंट हॉटेलमध्ये बैठक। विदर्भातील महाविकास आघाडीचं जागा वाटप अंतिम टप्प्यात। काँग्रेसला 6, ठाकरे गटाला 2, राष्ट्रवादीला 1 आणि वंचितला 1 असा फॉर्म्युला अंतिम टप्प्यात। आज शिक्कामोर्तब होण्याची शक्यता। उद्धव ठाकरेंची आज रायगडमध्ये सभा। म्हासळामधल्या दिघी गावात सकाळी 11 वाजता, दुपारी 3 वाजता पोलादपूरमधल्या सहान गावात, तर माणगावात संध्याकाळी 6 वाजता सभा। मळमळ जळजळ आणि भाजप द्वेष, ना आपल्या हातात पक्ष ना पक्षाचे निशाण, त्यामुळे ना ग्रामपंचायत जिंकण्याची वॉरंटी। उद्धव ठाकरेंच्या रायगड दौऱ्यावर आशिष शेलारांची टीका। काँग्रेस नेते बाबा सिद्दीकींनी अजित पवारांची भेट घेतल्याची माहिती। राज्यसभेसाठी बाबा सिद्दीकींच्या नावाची चाचपणी, तर अजित पवार गटात जाण्याचा विचार नाही। वडिलांबद्दल काही बोलणार नाही, झिशान सिद्दीकींचं स्पष्टीकरण। रणजित निंबाळकर आणि रामराजे नाईक निंबाळकरांमधलं राजकीय वैर पुन्हा समोर। भाजपच्या रणजित निंबाळकरांऐवजी संजीव राजे निंबाळकरांना दिल्लीत पाठवा, रामराजे निंबाळकरांचं वक्तव्य। राज्य मागासवर्ग आयोगातर्फे सुरू असलेल्या सर्वेक्षण आज संपणार। 3 फेब्रुवारीला सर्वेक्षण पूर्ण झाल्याचं प्रमाणपत्र आयोगाला द्या, मागासवर्ग आयोगाच्या सूचना। मराठा सर्वेक्षणाला मुदतवाढ नाही। आज रात्री 12 वाजता सर्वेक्षणाची संगणक प्रणाली बंद करण्यात येणार, मागासवर्ग आयोगाची स्पष्टोक्ती। मनोज जरांगे 5 महिन्यानंतर अंतरवाली सराटीतल्या घरी पोहोचले। जरांगेंचं जल्लोषात स्वागत। धन्यवाद मोदीजी नंतर आता भाजपचं धन्यवाद देवेंद्रजी अभियान। गृहनिर्माण संस्थांसाठी घेतलेल्या निर्णयाच्या पार्श्वभूमीवर अभियान। आमदार संजय गायकवाडांची शिवीगाळ करणारी ऑडिओ क्लिप व्हायरल। कल्याणचे कार्यकर्ते दुर्गेश बागुलसोबत फोनवर बोलताना गायकवाडांची भुजबळांना शिवीगाळ। संजय गायकवाडांनी छगन भुजबळांची माफी मागावी, प्रशांत पवारांची मागणी, तर वरिष्ठांनी आदेश दिल्यास गायकवाडांविरोधात आंदोलन करू, अजित पवार गटाचे प्रवक्ते प्रशांत पवारांचा इशारा। आमदार रोहित पवारांची 8.5 तास ईडी चौकशी। बारामती अॅग्रो कंपनी संबंधात दुसऱ्यांदा ईडी चौकशी। मनसेकडनं पुण्यात 5 जण लोकसभा निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक। वसंत मोरे, साईनाथ बाबर, बाबू आगसकर, किशोर शिंदे, गणेश सातपुते इच्छुकांच्या यादीत। कल्याण लोकसभेसाठी ठाकरे गट आक्रमक। उद्धव ठाकरेंनंतर 15 दिवसातच पुन्हा संजय राऊतांचा उद्या डोंबिवली दौरा, शाखेच्या उद्घाटनासह विविध कार्यक्रम। ज्या भागातनं कर मिळणार त्याच भागात विकास होणार। छत्रपती संभाजीनगर पालिका प्रशासकांनी जाहीर केली भूमिका, नागरिकांना कर भरण्याचं आवाहन। बृहन्मुंबई महानगरपालिकेचे 2024-25 अर्थसंकल्पीय अंदाजपत्रक आज दुपारी 12 वाजता सादर होणार। अर्थसंकल्पानंतर आयुक्त इक्बाल सिंग चहल पत्रकार परिषद घेणार। राज्यातील निवासी डॉक्टर संपावरती जाणार। 28 वेळा पत्र पाठवूनही मागण्या अपूर्णच। 7 तारखेपासून राज्यातील रुग्णसेवेवर परिणाम। कोरोना काळातील व्यवहारांबाबत ईडी आणि आर्थिक गुन्हे शाखेचा चौकशीचा ससेमिरा थांबवा। महापालिका अभियंता संघटनेची मुंबई उच्च न्यायालयात धाव।